तुझ्या घरात ना कोण कोण येतंय? पप्पा. सगळ्यांना सांगितलं ना 1000 रुपयाचा पावती टाकायची कमीत कमी. खर्च जाम झाला, वसूल कुठं करणार. मी येणाऱ्या वेळेला असं करेल की ह्या जगात मस्त हेल्दी यावं आणि फक्त सगळ्यांची रिस्पेक्ट करावी, मोठ्यांची, बस तेवढंच. बाकी काय नको. बाकी त्याला काय त्याचं फ्युचर एज्युकेशनचं सगळं करू बनवू. थांब, मी पहिला रुमाल घेऊन आलो माझ्यासाठी. जा तू, मी तुला बोलली स्कॅनर फोटोला स्कॅनर लावायचं. साड्यांना काय करणार तू आता? स्कॅनर लावू आपण. मिनिमम त्याला असणार 1001 रुपये मिनिमम आणि जास्तीत जास्त नो लिमिट. डबल खर्च करायला लावला. डबल खर्च करायला. लेडीज आहे, लेडीज मध्ये असं असतं. असं कसं? मी बस 1700 रुपयामध्ये नाही सुटेल ती लागते. माझे जग तुझ्या पाशी पाठवते सारे, मला आठवते तुला आठवते कारे, तुला कधी आठवण झाली असेन मी, कुठूनही आई हाक आली असेन मी, सोबतीचे जग आता साठवते सारे, मला जाणवते तुला जाणवते कारे, तुला कधी आठवण झाली असेन मी, कुठूनही आई हाक आली असेन मी. पहिले तो एवढा नव्हता करत तो, बट आता जेव्हापासून त्याला माहीत पडलंय तेव्हापासून तो थोडा जिम्मेदार होत चाललाय गोष्टींमध्ये. काळजी घेतो, हॉस्पिटलला येतो, मेडिसिन वगैरे सगळं प्रॉपर बघतो तो. हॉस्पिटलची बिल पण भरतो. कोणत्या गोष्टीसाठी ना सिरियस हो, म्हणजे माझा राग असा. सॉरी. तुझे स्वप्न माझ्यात रुजले कधीचे, माझे स्वप्न हातात भिजले कधीचे, तुझे स्वप्न माझ्यात रुजले कधीचे, माझे स्वप्न हातात भिजले कधीचे, सांगू वाटते तरी लपवते सारे, ऐकण्याची कधी ओढ झाली असेन मी, कुठूनही आई हाक आली असेन मी. खूप छान वाटतंय असं बेबी. आम्ही म्हणजे प्लॅन एवढा लवकर केला नव्हता, बट आता. आणि हे तेव्हा झालं जेव्हा हे वृंदावनला गेले होते ना. हा, वृंदावन वृंदावनला गेले होते. तर प्रेमानंद महाराजांचे दर्शन तिकडे गेलेलो तेव्हा याने मला न्यूज दिली ना मला. आणि मग हाय खुश आहे, सगळी फॅमिली पण खुश आहे. खूप दिवसानंतर आमच्या म्हणजे हाय आमच्या घरात 2 ऑलरेडी आहेत, पण त्यात मोठे झाले शैतान. आता छोटा गाडीवर नाव टाकणारी बेबी गर्लच येईल. तिचं गाडीवर नाव टाकता येईल, कंपनीवर नाव टाका येईल. बघू आता बेबी गर्ल येते, राधा येते, की कृष्णा येतो बघू आता. असेन मी, कुठूनही आई हाक आली असेन मी.